नमस्कार. सध्या एकंदरीतच जगभरामध्ये आणि त्याचाच भाग असल्यासारखा आपल्या देशामध्ये डिझेल, पेट्रोल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे गॅस यांची उपलब्धता आणि भाववाढ याची चर्चा मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. पण अगदी मोकळेपणाने बघायचं झालं आणि स्थानिक किंवा राष्ट्रीय राजकारणाच्या पलीकडे जात विचार करायचा झाला, तर एक प्रश्न स्वतःला विचारणं नितांत आवश्यक आहे की आपण जगात कुठेही राहत असलो तरी आत्ता पेट्रोल डिझेलबद्दल असलेली समस्या ही राजकीय किती आणि क्रूड किंवा गॅसबद्दल असलेली समस्या ही आर्थिक किती याचा मोकळेपणाने विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. गल्फ युद्ध हे त्याचं कारण की परिणाम याही दृष्टिकोनातनं या प्रश्नाकडे पाहावं लागेल. अर्थशास्त्र आणि त्यातही आंतरराष्ट्रीय व्यापार याच्या निकषांचा विचार करत जर या दोन विषयांकडे पाहिलं तर जाणवणारी गोष्ट अशी आहे की यात राजकारण जास्त आहे आणि अर्थकारण कमी आहे. अगदी मोकळेपणाने सांगायचं झालं तर करोना आणि आत्ताची गॅसवाढ याच्यामध्ये प्रचंड साम्य आहे. ज्याचं त्याचं असं स्वतःचं एक राष्ट्रीय अर्थकारण असतं. त्या राष्ट्रीय अर्थकारणाचे त्याचे असे पैसे मिळवायचे मार्ग असतात. त्या मार्गांवरती जेव्हा इतरांचं अतिक्रमण प्रत्यक्षात होतं किंवा होईल असं वाटायला लागतं, त्याच्याकरता उचललेली पावलं म्हणजे तेव्हाचं करोना आणि आत्ताचं युद्ध आहे का याचा विचार करावा लागेल. आणि खरं सांगायचं म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असं जसं आपण मराठीत म्हणतो, ती आत्ताच्या क्रूड ऑइलची फार मोठ्या प्रमाणावर स्थिती आहे. एकंदरीतच करोनापर्यंत मागं जावं लागेल इतकी मोठी त्याला पार्श्वभूमी आहे. पण या व्हिडिओच्या वेळेच्या मर्यादात एक मुद्दा मात्र त्या संबंधातला नक्की मांडेन की आपल्या असं लक्षात येईल की या जगातला तेलाचा सगळ्यात महत्त्वाचा उपभोक्ता किंवा कन्झ्युमर ही अमेरिकी अर्थव्यवस्था आहे. आणि अमेरिकी अर्थव्यवस्थेचं गमतीचं वैशिष्ट्य असं आहे की ते केवळ तेलाचं सगळ्यात मोठं कन्झम्शन किंवा उपभोक्ता आहे अशातला भाग नाही. जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये त्या देशाचं उपभोग आणि त्या देशाचं उत्पादन याच्यामध्ये बऱ्यापैकी संतुलन साधणारा देश म्हणजे अमेरिका आहे. जे तेल उत्पादक देश आहेत, मग ते व्हेनेझुएला असेल, ते क्युबा असेल, ते गल्फ ऑईल असेल आणि ते रशिया असेल, याचं गणित असं आहे की त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रीय गरजेपेक्षा त्यांचं तेलाचं उत्पादन जास्त आहे. अमेरिकेचा अपवाद वगळता आणि या देशांचा अपवाद वगळता इतर देशांची स्थिती अशी आहे की त्यांच्या उत्पादनाचं प्रमाण हे त्यांच्या उपभोगाच्या प्रमाणामध्ये अत्यंत कमी आहे. आणि त्यामुळे अमेरिका अत्यंत हुशारीनं जसं कोणतंही युद्ध झालं, कितीही कुरापती काढल्या तरी ते स्वतःच्या भूगोलामध्ये ते येऊ देत नाहीत. अमेरिकेच्या संपूर्ण इतिहासामध्ये अमेरिकेचं स्वातंत्र्ययुद्ध आणि नंतर त्यांच्या ट्विन टॉवरवर झालेला हल्ला बघता अमेरिका हे युद्धाचं कारण असलं तरी अमेरिका कधीही युद्धाचा परिणाम नसतं. तेलाबाबत नेमकं असंच आहे. अमेरिकेचं स्वतःचं तेलाचं उत्पादन हे लक्षणीय आहे. पण गेली जवळजवळ 17 ते 18 वर्ष अमेरिकेनं अत्यंत यशस्वीपणानं राबवलेलं धोरण असं आहे की त्यांच्या देशांतर्गत जितकं तेलाचं उत्पादन होतं ते सदैव रिझर्व्ह म्हणून वापरतात आणि आयातीच्या माध्यमातून जे तेल ते खरेदी करतात ते एकतर कमोडिटी मार्केटमध्ये त्याचं ट्रेडिंग करतात किंवा स्वतःच्या उपभोगासाठी वापरतात. हे करण्याची कारणं दोन आहेत. हे दिसायला जरी तेलाचं गणित असलं तरी सुद्धा तेल ही एक अत्यावश्यक वस्तू आहे याचा अमेरिकेला 1960च्या दशकांपासून कधीही विसर पडलेला नाही. गेल्या जवळजवळ 65 ते 66 वर्षात जागतिक तेल बाजारात अमेरिकेनं कमीत कमी $80 ट्रिलियन इतकी गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे तेलाचं उत्पादन, तेलाचं वितरण, तेलाच्या किमती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलाचा तात्कालिक तुटवडा हे अमेरिकेचं अर्थकारण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ते या निमित्तानं झालेली गोष्ट अशी आहे की अमेरिका जेव्हा अमेरिका सोडून इतर देशातल्या तेलाच्या साधनांमध्ये गुंतवणूक करते त्यावेळेला अमेरिका त्या तेलाच्या उत्पादनावरती मर्यादा घालत नाही. परंतु अमेरिकेची महत्त्वाची अट अशी असते की त्या देशांनी पाहिजे त्या देशाला तेल विकावं, त्याबद्दल अमेरिकेचं काही म्हणणं नसतं.
पण या तेलाचे पैसे सक्तीनं फक्त अमेरिकी डॉलरमध्येच घ्यावे लागतात. आणि याच्या बरोबरीनं अमेरिका जेव्हा जागतिक बाजारात तेलाची खरेदी करते, मग ते फक्त व्हेनेझुएलातनं घेतील किंवा आखाती देशातनं घेतील असं नव्हे. तेव्हा मात्र अमेरिका म्हणेल त्या दरानं आणि साहजिक डॉलरमध्ये अशा पद्धतीनं पैसे दिले जातात. याला बसलेला पहिला छेद हा करोनानंतरच्या काळामध्ये आहे. कारण आपल्या देशासकट अनेक जणांची तेलाची आयात ही आपल्या गरजेवर जास्त अवलंबून आहे, आंतरराष्ट्रीय बाजारातल्या तेलाच्या किमतीवर नाही. त्यामुळे अर्थशास्त्रीय परिभाषेत ज्याला इनइलॅस्टिक इम्पोर्ट असं म्हणतात, ही आपल्या देशासारखी अनेकांची स्थिती आहे. हे जसं तेलाबद्दल खरं आहे, तसंच ते सोन्याबद्दल खरं आहे आणि तसंच ते कोळशाबद्दल खरं आहे. आणि हे भौगोलिक आणि वैज्ञानिक सत्य इथं लक्षात घ्यावं लागेल की जसं मॅकॅनस गोल्ड या सिनेमात म्हटलंय की तेल, सोनं आणि कोळसा हे केवळ भौगोलिक शेजारी नसतात, ते व्यावसायिक भागीदार असतात. त्यामुळे तेलाचे भाव जेव्हा वाढतात तेव्हा सोन्याचे वाढत नाहीत, सोन्याचे वाढतात तेव्हा कोळशाचे वाढत नाहीत, आणि या तिघांचे जर मागे पुढे वाढले तर शेअर बाजार वाढत नाही. हे त्याचं गणित आहे. हे जर लक्षात घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की करोनानंतरच्या काळात भारतासहित निदान 3 देशांनी, आपण त्याला आत्मनिर्भर म्हणलं, इतर देशांनी वेगळा शब्द वापरला असेल, या वेळेला तेलाची आयात हे गणित बदललं. कदाचित काळाच्या टप्प्यामध्ये ते थोडंफार मागे पुढं झालं असेल, पण याला पहिला छेद जेव्हा अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननी घेतला आणि तालिबाननं असं जाहीर केलं की येणाऱ्या काळामध्ये आता अफगाणिस्तानचे बंदरं आणि अफगाणिस्तानचे विमानतळ, म्हणजे थोडक्यात अफगाणिस्तानचं सी स्पेस आणि अफगाणिस्तानची एअर स्पेस ही तेलासाठी किंवा इतर कुठच्याही मालाच्या वाहतुकीसाठी वापरली जाणार नाही. यातनं आपल्या देशामध्ये तेलाच्या धोरणाबाबत पुनर्विचार सुरू झाला. हे आर्थिक धोरण असल्यामुळे हे पी हळद हो गोरी नाही. जर त्यावेळच्या संसदीय चर्चा पाहिल्या, म्हणजे अशाही चर्चा संसदेत होत असत, तर तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वारंवार असं म्हणलंय की जागतिक बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्या तरी आता अफगाणिस्तान, तालिबान आणि आजूबाजूचे प्रदेश हे तेलाची वाहतूक होऊ देत नसल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढलाय. वाहतुकीचा खर्च ज्या प्रमाणात वाढला त्या प्रमाणामध्ये तेलाचे दर कमी झाले नव्हते, म्हणून त्यावेळेला आपल्या देशात तेलाचे दर कमी करता आले नव्हते. या 2 गोष्टींच्या एकत्रित परिणामामुळे आपण होता होईतो, कारण ही एका रात्रीत होणारी गोष्ट नव्हती, याची काही प्रमाणात सुरुवात 2012 साली म्हणजे मोदी सरकार सत्तारूढ होण्याच्या आधी झाले, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आपण आखाती देशांच्या पलीकडे जाणारे तेलाचे स्रोत शोधायला लागलो आणि रशियानं आपल्याला तेल पुरवणं हे जितकं आपल्या मुत्सद्देगिरीचं लक्षण होतं, तितकंच ते या जागतिक परिस्थितीचं फलित होतं. रशिया युक्रेनच्या युद्धाचं निमित्त करून अमेरिकेनं रशियावर स्वयंघोषित बंदी घातली. कारण काय, आले देवाजीच्या मनात तसं आले ट्रम्पजीच्या मनात असतं की तुम्हाला डॉलर वापरता येणार नाहीत. आपल्याला तेल हवं होतं, आपल्याला डॉलर द्यायचे नव्हते. आणि त्यामुळे एस जयशंकर, अश्विनी वैष्णव आणि एकंदरीतच मोदी सरकार यांनी अशा पद्धतीच्या वाटाघाटी करून आपण रशियाकडनं तेल घ्यायला लागलो. हे खरं सांगायचं म्हणजे आजच्या तेलाच्या संकटाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि हा परिणाम आजही जाणवायचं गणित असं आहे की हे धोरण यशस्वीपणानं आणि सातत्यानं आणि मोठ्या प्रमाणावर, तिन्ही शब्द महत्त्वाचे, राबवायला सुरुवात केल्यानंतर या 2 घटनांच्या आधी आपल्या देशाच्या तेलाची आयात रशियाकडनं होत नव्हती असं नाही, पण ती 1 आकडी टक्केवारीमध्ये होती. आज मितीला आपण 49% इतकं तेल रशियाकडनं आयात करतो. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, तेलाची रशियाकडनं आयात करताना जी किंमत ठरते ते भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर तेल पोचल्यानंतरचा दर, म्हणजे त्याच्यात ट्रान्सपोर्ट आलं, डिमरेज आलं, इन्शुरन्स आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सागरी सुरक्षा आली. आताच्या युद्धकाळामध्ये हा घटक महत्त्वाचा ठरतो. आपण जेव्हा आखाती देशांमध्ये ही गणितं करत होतो तेव्हा आखाती देशांच्या समुद्रकिनाऱ्यावर आपण उचललेली बंदरं
ही गणितं होती. आता अफगाणिस्तानचा आपल्या तेलाच्या आयातीवर परिणाम होत नाही. याचं कारण असं आहे की चहाबार बंदराची 15 वर्षाची मॅनेजमेंट आपल्याकडे आहे. अफगाणिस्तानची सगळ्या विमानतळांची देखभाल पुढच्या 25 वर्षासाठी आपल्या देशाकडे आहे. त्यामुळे मेंटेनन्सच्या नावाखाली निदान आपल्या देशातला माल आणण्याची सोय आपल्याकडे आहे. त्यामुळे मुत्सद्देगिरी म्हणून, मालाची वाहतूक म्हणून आणि चलन म्हणून झालेला परिणाम आहे. मग हे गणित जर बदलायचं असेल तर काहीतरी गणितं बदलावी लागतील. त्यामुळे आपल्या असं लक्षात येईल की आत्ताच्या आखाती युद्धाची सुरुवात ही कोणत्याही इराण इराकपासून झालेली नाही, ती व्हेनेझुएलापासून झाली. आता त्याला युद्ध म्हणायचं की नाही हे वेगळं गणित आहे. कारण अक्षरशः एखादा सर्जिकल स्ट्राईक केल्यासारखं अमेरिका व्हेनेझुएलामध्ये जाते. त्याच्या राष्ट्राध्यक्षाला एकटं वाटू नये म्हणून सपत्नीक त्याला उचलून आपल्या देशात नेते आणि याबद्दल कोणीही काहीही बोलत नाही. ना व्हेनेझुएला बोलतं, ना अमेरिका बोलतं, ना ट्रम्प आणि त्याचे समर्थक बोलतात, ना त्याच्या विरोधी पक्षांचे बोलतात. हे गणित आजच्या तेलाच्या आखाताचं गणित आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. या पार्श्वभूमी, या मुद्द्याची चर्चा सहसा इतर ठिकाणी होत नाही म्हणून जास्त सविस्तरपणाने केली. आता या पार्श्वभूमीवर जर सध्याची परिस्थिती पाहिली तर चुकलेली किंवा ठरलेली दोन गणितं पाहू. जशा पद्धतीनं व्हेनेझुएलामध्ये झालं त्याचा दुसरा होणारा परिणाम आपण लक्षात घेऊ की आत्मीतीला जी युद्ध चालू आहेत ते आत्ता दिसायला आपल्याला अमेरिका इस्रायल एका बाजूला आणि इराण आणि त्याचे समर्थक दुसऱ्या बाजूला असं आहे. ज्याला आपण पूर्वीपासून ओपेक असं म्हणत गेलोय, ऑइल प्रोड्युसिंग अँड एक्सपोर्टिंग कंट्रीज, याच्यामध्ये फक्त इराण असं गणित नाही आहे. एकूण त्याच्यामध्ये आखाती देशांसकट 27 देशांचा समावेश आहे. या 27च्या 27 देश आत्ता युद्धात नाहीत. अगदी जर आपण आत्ताचंही युद्ध पाहिलं तर अमेरिका इस्रायल असू दे किंवा इराण आणि त्याचे समर्थक असू देत, संपूर्ण 27 देशांमध्ये बॉम्बस्फोट होत नाहीत, ड्रोन डागले जात नाहीत. याच्यामध्ये युद्ध नसतं, आर्थिक राजकारण असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुबईच्या एअरपोर्टवरती बॉम्ब पडतो परंतु अबुधाबीला पडत नाही, हे सहजासहजी होणारं गणित नसतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण केवळ याच्यामध्ये तेलाचा प्रश्न निगडित आहे अशातला भाग नाही. ज्या वेळेला भारतासकट इतर देश रशियाकडनं तेल घेतात तेव्हा त्यांना डॉलरमध्ये पैसे द्यावे लागत नसल्यामुळे आपोआप या देशांची डॉलर करता असलेली मागणी, हे गणित बिघडतं. त्यामुळे या युद्धाला जितकी तेलाची पार्श्वभूमी आहे तितकी रुपया डॉलर याची पॅरिटी असेल किंवा इतर पूर्वेकडचे देश ही पॅरिटी असेल, हे लक्षात घ्यावं लागेल. त्यामुळे हे युद्ध हे कारण आहे का परिणाम आहे याचा विचार करावा लागेल. कारण करोना नंतरच्या गेल्या 6 वर्षाच्या काळामध्ये ज्या 3 देशांची वार्षिक प्रगती किंवा आर्थिक प्रगतीचा वार्षिक दर हा 6% जास्त आहे, त्यातले ते 3 देश म्हणजे चीन, इंडोनेशिया आणि भारत आहे. हे 3ही देश आत्ताच्या युद्धामध्ये निदान तथाकथित तटस्थ आहेत. तथाकथित अशासाठी म्हणलं, चीन नेमकं कोणाबरोबर काम करतं हे चीन बापजन्मात सांगणार नाही. चीन असेल किंवा अमेरिका असेल, यातल्या एकापेक्षा जास्त जणांच्या आर्थिक हिताला भारतासकट इतर देशानं गेल्या 5 वर्षामध्ये त्यांच्या वाढवलेल्या संरक्षणाच्या उत्पादनाचा आणि निर्यातीचाही फटका बसतोय. हेही कारण या युद्धामध्ये आहे. आणि त्याचा आपल्या देशात जाणवणारा परिणाम अशासाठी आहे की यात तेल किंवा संरक्षण याच्यापेक्षा सुद्धा आज केवळ अमेरिका इस्रायल इराण इतकंच युद्ध नाही आहे, रशिया युक्रेन इतकंच युद्ध नाही आहे, इस्रायल हमास इतकंच युद्ध नाही आहे. तर आपल्या असं लक्षात येईल की जगाच्या नकाशावरती निदान 9 ते 10 ठिकाणी युद्धसदृश परिस्थिती आहे. म्हणजे फार पूर्वी ऑल्विन टॉफलरने लिहिलेली जशी प्रसिद्ध कादंबरी आहे की वर्ल्ड इज फ्लॅट, त्याचं एका वेगळ्या कारणानं आपण आत्ता दृश्य बघतोय. त्यामुळे दिसायला तेल हे कारण असेल, परंतु आपल्या असं लक्षात येईल की अमेरिकेला स्वतःची स्ट्रॅटेजी बदलावी लागेल इतका वेळ हे प्रत्येक युद्ध देतं. अमेरिकेनं गेल्या 50 वर्षात
कधीही आपल्या देशामध्ये रिफायनरी सुरू केलेली नव्हती. ती या युद्धाच्या उत्तरार्धात, कारण इराण इतकी कडवी झुंज देईल किंवा त्या ओपेक कंट्रीजमध्ये किंवा ज्याला आपण GCC असं म्हणतो, गल्फ कंट्रीज क्लब, त्यातल्या सगळ्या देशांमध्ये फूट पाडण्याचं गणिताला जेवढा वेळ लागतोय, कारण ते इराणलाही हवंय आणि ते अमेरिकेलाही हवंय, हे त्याचं कारण किंवा परिणाम आहे का? त्यातलं काहीही असलं तरी आत्ताच्या क्रूड ऑइलच्या चर्चेला हे अत्यंत महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. आणि अशा परिस्थितीत जर भारतीय अर्थव्यवस्थेला एकीकडे दबावाखाली आणायचं आणि दुसरीकडे भारतीय उद्योजकाबरोबरच ती रिफायनरी करायची, हेही गणित असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तेल हे शस्त्र म्हणून वापरलं जास्त जात आहे, शास्त्र म्हणून कमी वापरलं जात आहे. हा मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, की याच्या बाबतीत सरकार काहीच बोलत नाही. मग ते राज्य सरकार असू दे किंवा केंद्र सरकार असू दे, ही एक चर्चेची बाजू आहे. पण खरं सांगायचं झालं म्हणजे काही वेळेला न बोलणं हा सुद्धा पवित्र असू शकतो ना. कारण आपण कोणाचीच बाजू घेतलेली नाही. आपण अमेरिकेची बाजू घेतलेली नाही, आपण इस्रायलची बाजू घेतलेली नाही, रशियानं आपली बाजू घेतली पण त्यांनी एकमेकांनी घेतली नाही तरी आपल्याला गृहीत धरलेलं आहे. आपण चीनची ही बाजू घेतलेली नाही. असं असूनही आपण बोलत नाही, याचं जागतिक बाजारातलं स्थान आता पक्क झालंय का याचा विचार करावा लागेल. कारण एकीकडे इतकी कडवी अमेरिकी भूमिका घेत असताना आयातुल्ला खोमेनींचा सर्जिकल स्ट्राईकचं पुढचं टोक गाठणारी हत्या होत असताना इस्रायलच्या नेतन्याहूबद्दल फक्त चर्चा होते, त्याची खातरजमा कोणीच करीत नाही. आता जर इस्रायल आणि अमेरिका खरोखर एकत्र येऊन युद्ध लढत असते आणि जर खरोखर नेतन्याहू यांची हत्या झाली असेल किंवा झाली नसेल, तर याच्याबद्दल निदान अमेरिकेनं इस्रायलच्या बाजूने बोलणं अपेक्षित होतं. ते अमेरिकाही बोलत नाही, याच्याकडे का सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात आहे? याचा अर्थ बोलण्यापेक्षा सुद्धा न बोलून काही करता येतं का, याचं गणित आहे. आणि आज मी तिला जो काही गॅसचा तुटवडा आहे किंवा जी पेट्रोल आणि डिझेलच्या भावाची चर्चा आहे, याची दोन कारणं लक्षात घ्यावी लागतील की ही परिस्थिती प्रचंड मोठ्या प्रमाणावर तात्कालिक असू शकते. कारण एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे, इराणनं 2 जहाजं तेल आपल्याला दिलेलं आहे, केवळ त्याची हमी त्यांनी घेतली अशातला भाग नाही, तर इस्रायलमधनं हार्मुजमधनं पुढे येईस्तोवरची गणितं हे लक्षात घेण्याजोगं कारण आहे. तेहरान सकट मोजून 3 देशांना इराणनं ती जहाजं निघायच्या आधी या जहाजांसाठीचा सेफ पॅसेज दिला, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एक स्ट्रॉंग बायर असणं हे गणित त्याच्यामध्ये येतं का, हे लक्षात घेऊ. म्हणजे पूर्वी जसं ऑर्थर हॅलीची 1970च्या दशकातली ऑइल ही कादंबरी आहे आणि त्याच्यामध्ये ऑर्थर हॅली म्हणला की ऑइल इज नॉट ओनली इन्फ्लेमेबल बट ऑइल इज ऑल्सो सेन्सिटिव्ह अँड सेन्सेशनल. हे ते गणित आहे का, याचा विचार करावा लागेल. हे सुखासुखी सहजासहजी आलेलं नाही. कारण इराणनं ही घोषणा करायच्या आधी रशियातनं 3 जहाजं तेल भारतात आलं, हे गणित आहे. म्हणजे आपण काहीही भूमिका घेतली तरी हे 2 देश एकमेकांना सोडत नाहीत, ह्यातनं मिळालेलं हे राजकीय गणित आहे का, याचा विचार करू. आता तिसरी गोष्ट, मग हे जर आहे तर त्याची इतकी चर्चा का होते, याचा असे प्रश्न याच्या आधी आर्थिक इतिहासामध्ये आले नाहीत, असं कधीही घडलेलं नाही. पण एक महत्वाचा फरक जो आधीच्या काळात नव्हता आणि आज आहे तो असा की एकंदरीतच सोशल मीडिया या नावामध्ये आता कुठच्याही प्रकारची बातमी सुरू करणं यालाही बंधनं येत नाहीत आणि बातमी थांबवणं यालाही बंधनं येत नाहीत. त्यामुळे चर्चा किती आणि धूर किती याचा विचार करावा लागेल. आपण मराठीत लाख म्हणूया की आग असल्याशिवाय धूर दिसत नाही. त्यामुळे आग आहे का? हो, आग आहे. कितीही नाही म्हणलं तरी तेलाच्या उत्पादनामध्ये त्या देशांचा असलेला वाटा हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. आणि या विषयाचा समारोप करत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये ज्या ज्या अडचणी आल्या त्या अत्यंत महत्वाच्या वस्तूंबद्दल येतात, हा योगायोग नसतो. आत्ता तेल असेल तर त्याच्या आधी चांदी होती, चांदीच्या आधी सोनं होतं, सोन्याच्या आधी कॉपर होतं, कॉपरच्या आधी बेसिक मेटल्स होती आणि त्याच्या आधी रेअर अर्थ मिनरल्स म्हणतो हे होतं.
या सगळ्यांमध्ये असलेला समान धागा हा आहे की ही सगळी प्रॉडक्ट ज्याला आपण भूराजकीय किंवा प्रचलित मराठीत जिओपॉलिटिकल म्हणतो अशी आहेत. त्यामुळे जिओपॉलिटिकल स्कोरिंग ओव्हर इकोपॉलिटिकल याचं उदाहरण म्हणजे आजचा तेल बाजार आहे. हे गणित लक्षात घ्यावं लागेल. मुळातच वाढत्या उन्हाळ्यामध्ये तेलाची आणि विजेची मागणी ही वाढती असते आणि त्यामुळे जेव्हा जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल तेव्हाच अडचण निर्माण केली जाते का हे पाहिलं पाहिजे. आणि अमेरिका यात सक्रिय असण्याचं कारण हे केवळ तेल नसून त्यांची करन्सी आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे. जसजसे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे डॉलरबद्दल संबंधित असलेले व्यवहार वाढतील तसतसं तेला आणि या युद्धाची तीव्रता कमी होत जाईल हे त्याचं गणित आहे. कारण तुमच्या असं लक्षात येईल की करोना नंतरच्या काळामध्ये सातत्यानं कुठे ना कुठेतरी कुरबुरी सुरू आहेत आणि दोन देशांचं युद्ध ही अमेरिकेची आर्थिक गरज आहे. कारण एकूण अमेरिकी राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या 28.74% वाटा हा त्यांच्या संरक्षणाच्या निर्यातीतून येतो. त्यामुळे कोणाचं काहीही हो माझी शस्त्र घ्या हे गणित आहे आणि याला केवळ भारतानं दिलेलं स्पर्धा आजही आपण अमेरिकेच्या जवळपास नाही पण एक पर्याय निर्माण होऊ शकतो हे गेल्या 5 वर्षात सिद्ध केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं जी 9 ठिकाणी युद्ध सुरू आहेत त्यातले बहुतेक देश अमेरिकेपेक्षा भारताहून जवळ आहेत. हे जे भूराजकीय स्थान आहे त्याला अस्थिर करण्याचे हे प्रयत्न असतात का हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे मी का म्हणतो याचा एक पासवर्ड सारखं शेवटचं वाक्य म्हणतो. आपण मान्य कराल की 2 महत्वाच्या घटना आपण इथे लक्षात घेऊया की ज्या क्षणाला आपल्या जगाच्या जागतिक व्यापारामध्ये सोन्याचे आणि चांदीचे भाव वेगानं खालती यायला लागले त्याच वेळेला तेल आणि तेलाच्या संबंधित युद्ध सुरू होणं हा योगायोग नसतो. साधं गणित घ्या. साधारणपणे या घटना 28 जानेवारीपासून सुरू झाली आहेत. त्याच्या आधी आपण जर 1 फेब्रुवारीचा ज्या दिवशी आपला देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला त्यावेळची चर्चा पाहूया. निर्मलाजी सीतारामन आपल्या देशाला संसदेला अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी ज्या काही चर्चा विविध माध्यमांवरती होत्या त्याच्या प्रत्येकाची हेडलाईन अशी होती आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 18,000 कमी 22,000 कमी चांदीचे भाव कमी. हे पाहण्याचं गणित अशासाठी होतं की त्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणा किंवा एकंदरीतच हुशारीनं या सगळ्या वस्तूंमध्ये होणारे डेरिव्हेटिव्ह ट्रेड याचं प्रमाण कमी होत गेलं होतं. कारण जपानमधल्या काही हुशार कमोडिटी ट्रेडर्सनी या परिस्थितीचा अंदाज बांधत एकीकडे 2030-2032 पर्यंतचे डेरिव्हेटिव्ह व्यवहार केले पण ताबडतोबीनं त्याची डिलिव्हरी मागायला सुरुवात केली. त्यातनं चीन आणि अमेरिकन बुलियन मार्केटला सोन्याची डिलिव्हरी देता आली नाही. हे सोन्याचं कारण होतं. असाच परिणाम आता तेलाच्या बाबतीत होऊ नये म्हणून हे निर्माण केलेलं संकट आहे का याचा विचार करू. इतकं ते बहुआयामी आहे. आता ही जगाची चर्चा सोडू. बाबा तू का रोड मला जगाची ओढ असं नाहीये. आपल्या देशातले तेलाचे व्यवहार कसे होतील तर मोकळेपणाने सांगायचं झालं तर तेलाचे भाव चढे राहतील का हो राहतील. गॅसचा काही प्रमाणात तुटवडा होईल का हो नक्की होईल. पण पर्यायी मार्गातनं आपण त्याच्यावर मात करू शकू. हे कोणत्याही सरकारचं किंवा राजकीय पक्षाचं धोरण नाही. याच्यामध्ये निखळ अर्थकारण आहे. आज मितीला मोदी पंतप्रधान आहेत का अजून कोणी पंतप्रधान आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत का अजून कोणी मुख्यमंत्री आहे याचा सूत्रामही संबंध नाही असं नाही. परंतु देश म्हणून आज जगाच्या अर्थक्रमवारीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अर्थव्यवस्थेला डावलणं हे कोणालाही शक्य नाही. मग ज्याला आपण हार्ड बार्गेनिंग म्हणतो असं हार्ड बार्गेनिंग आपला देशही करतोय आणि अमेरिका आणि गल्फ कंट्रीजही करतायत. हे गणित लक्षात घ्या. होतं इतकंच की तेलाच्या उत्पादनावरती एका विशिष्ट धर्मियांच्या देशाची असलेली हुकूमत हाही एक मुद्दा असतो आणि दहशतवादाला एकीकडे टार्गेट करण्याची मागणी आणि तेलाच्या किमती हा कमोडिटी मार्केटमधला दहशतवाद आहे का याचा मात्र विचार करावा लागेल.